बुलढाण्याच्या चिखला गावातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं वादाचं प्रकरण, पोलिसांकडून गावातील 2 गटातील जवळपास 53 जणांवरती गुन्हे दाखल। आज संध्याकाळी चिखला गावातील संचारबंदी शिथिल करण्यात येणार असल्याची पोलिसांची माहिती। मालेगाव मनपातील नमाज पठण प्रकरणात पोलिसांकडून 7 जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल। मालेगाव मनपाच्या विद्युत विभागात काही जणांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। सुप्रीम कोर्टाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार। हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कराडची सुप्रीम कोर्टात धाव। चंद्रपुरात आंतरजातीय विवाह केल्यामुळे सामाजिक बहिष्कार टाकल्याचा आरोप। 2023च्या मे महिन्यात दाम्पत्याचा विवाह झालेला होता। लग्नानंतर गावातील लोकांनी आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार टाकला। कुटुंबियांनी भडकावल्यामुळे गावकऱ्यांनी बहिष्कार घातल्याचा आरोप। कांदिवलीतील बालभारती कॉलेजचं नाव हे गुजरातीमध्ये लिहिल्यामुळे वाद। मराठीत कॉलेजचं नाव असावं असा मुंबई विद्यापीठाचा आदेश असून सुद्धा बालभारती कॉलेजचं नाव गुजराती भाषेत। कॉलेजवरती कारवाई करण्याची ठाकरेंच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांची मागणी। कांदिवली इथल्या बालभारती मगनलाल जे पांचोलिया कॉलेजला विद्यापीठाची नोटीस। गुजराती भाषेत नाव असल्यामुळे विद्यापीठाची नोटीस। चंद्रपुरातील किडनी प्रकरणात एसआयटी नेमल्याची माहिती। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत माहिती दिली। संबंधित प्रकरणात व्यापक चौकशी केली जाणार। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष निवड प्रक्रियेला वेग। 10 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीची निवड होण्याची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष निवड प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली। चंद्रपूरच्या वरोरामध्ये स्वयंघोषित पंतप्रधानाचा प्रकार उघडकीस। फॉर्च्युनर गाडीवर देखील पंतप्रधान असं लिहिलं। पोलिसांना पत्र देत पिस्तूल आणि अंगरक्षकाची मागणी केली। मागणी पूर्ण न झाल्यामुळे ठाणेदाराला बदलून नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचीही मागणी केली। अमेरिका भारत व्यापार करारावरनं अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको करत टायर जाळून रोष व्यक्त। अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार त्यामुळे देशभरातील शेतमालाचे भाव पडल्याचा आंदोलकांचा आरोप। अहिल्यानगर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज उत्साहात पार पडली। बैठकीत स्थायी समिती आणि महिला समिती, महिला आणि बालकल्याण समितीच्या एकूण 16 सदस्यांची निवड तर 5 स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर। परभणीतील शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी सुरू असलेलं आमरण उपोषण मागे। चंद्रशेखर बावनकुळेंची फोनवरून चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांच्या हस्ते उपोषण सोडलं। मात्र 4 मार्च रोजीचा मोर्चा काढण्यात येणार। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांकडून मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन। कांद्याला 1500 रुपये अनुदान आणि 3000 रुपये हमीभाव द्या अशा विविध मागण्यांसाठी 4 दिवसांपासून उपोषण सुरू। सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरणग्रस्तांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला कायमस्वरूपी स्थगिती द्या। आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। नारायण आबा पाटलांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या उच्छेदाचा मुद्दा थेट विधिमंडळात। अहिल्यानगर, वसई विरार, सांगली, भिवंडी, रायगड, जालना आणि मुंबईमध्ये सर्वाधिक घटना। 6 वर्षात 30 लाख नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा। कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये रेबीजनं 30 जणांचा मृत्यू। मुंबई पुणे जलद वाहतूक एकदा लांबणीवर। लोणावळा खंडाळा दरम्यान होणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाला मुदतवाढ। डिसेंबर 2025 मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं, पण आता एप्रिल 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। बीडच्या अंबाजोगाईमध्ये चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे पोलीस पाटील परीक्षेत गोंधळ। प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांना फटका। परीक्षार्थी महिलेची जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार। बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी राज्य महिला आयोगाची दखल। अध्यक्षा रुपाली चाकणकरांची स्त्री बीज तस्करी प्रकरणी आढावा घेण्याबाबत बैठक। स्त्री बीज तस्करी प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक। आदिवासी विभागातील स्टेनोची परीक्षा वेळेवरती सुरू केली नाही। परीक्षेला पुरेसा वेळ दिला नाही। स्टेनोची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थींनी नोंदवला आक्षेप। वाशिम शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट श्वानांमुळे नागरिक त्रस्त। श्वानांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। श्वानांमुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते। सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्यामध्ये आंबा काजू बागायतदारांचा धडक मोर्चा। आंबा काजू पिकासाठी सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शासनाच्या धोरणांविरोधात आंदोलन। हमीभावासाठी प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। वाशिमच्या साखरामधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शाळेचे 66 विद्यार्थी NMMS परीक्षा उत्तीर्ण। विद्यार्थ्यांना पुढील 4 वर्ष इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा 1000 रुपये मिळणार।
भीमाशंकर मंदिर जीर्णोद्धार कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार। कमी वेळेत पारंपरिक तंत्रातनं पूर्ण होणारा हा सांस्कृतिक आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प जागतिक स्तरावर आदर्श ठरणार। कोल्हापुरात खरेदीदार विक्रेता संमेलन बैठक संपन्न। महाराष्ट्र शासन पुरस्कृत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण पर्यावरण स्मार्ट प्रकल्पामार्फत संमेलनाला 50हून अधिक शेतकरी आणि नामवंत कंपन्यांचा सहभाग। नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदिनी महोत्सव 2026 ला सुरुवात। खासदार गोपाल पाडवी यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन। 20 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद। 80 बचत गटांचे स्टॉल सज्ज। वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान सोहळा संपन्न। आरोग्य सेवेत भंडारा जिल्ह्याचा राज्यस्तरीय गौरव। मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र इथे कार्यक्रम पार पडला। गोंदिया नगर परिषदेकडून कर वसुलीसाठी शहरामध्ये अनेक ठिकाणी बॅनरवरती 2026च्या जागी 2025 लिहिण्यात आल्यामुळे चर्चा। 8 दिवस उलटून देखील बॅनरमध्ये सुधारणा नाही। कर भरणारे मात्र संभ्रमात। धुळ्याच्या दोंडाईचामध्ये स्मार्ट मीटरद्वारे आलेले वीज बिल न भरणाऱ्या 254 ग्राहकांना वीज वितरण कंपनीचा दणका। वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा स्वयंचलित प्रणालीमुळे खंडित। गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारचा हिरवा झेंडा। 271 किलोमीटर अंतर कमी होणार असून उद्योगाला चालना मिळणार। धुळे जिल्ह्यासाठी गेल्या 100 वर्षांची मागणी असलेला मनमाड इंदोर रेल्वे मार्ग अखेर मान्य। 9 गावांमधील 1825 कुटुंब होणार बाधित। भूसंपादनाची प्रक्रिया सुरू। वर्धा पोलीस दलाच्या ताफ्यामध्ये 4 नवीन SLM मिनी वाहनं दाखल। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते लोकार्पण। भंडाराच्या लाखनी नगरपंचायतीकडून जनतेवरती अतिरिक्त वाढीव कर आकारणीच्या विरोधात व्यापारी असोसिएशन आणि स्थानिक नागरिकांकडून आंदोलन। नागपूर महानगरपालिकेकडून लक्ष्मीनगर झोनमध्ये कचरा उचलला जात नसल्यामुळे भाजप आक्रमक। भाजपच्या नेत्यांना महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये कचरा आणून टाकला। नागपुरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची समस्या गंभीर। धुळ्याच्या शिरपूर सुळे गावामध्ये भोंगऱ्या बाजाराचा जल्लोष। आदिवासी बांधवांकडून पारंपरिक संस्कृतीचं जतन। आठवडी बाजाराच्या दिवशी आदिवासी बांधवांकडून ढोलताशांचा गजर। रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम। रत्नागिरी शहर पोलिसांनी देखील पालखी उत्सवात सहभाग घेतला। रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी पालखी नाचवली। स्टिंग एनर्जीकडून स्टिंग 6 ही नवीन मोहीम सुरू। प्रत्येक बिग 6 ला आता मिळणार स्टिंगची खास ऊर्जा। प्रत्येक मोठ्या आणि ताकदीच्या षटकारामागची हाय व्होल्टेज ऊर्जा आता बघायला मिळणार। नाशिकमध्ये मिलान्सतर्फे विविध फळपिकांच्या ब्रँडिंगसाठी भव्य फळाफुलांचा महोत्सव। पिंपळगाव बसवंतमधील बसवंत गार्डनमध्ये 23 ते 28 फेब्रुवारीपर्यंत द्राक्ष, डाळिंब, केळी, पपईसह 10 फळपिकांचं प्रदर्शन। 28 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता विजेत्यांचा सत्कार होणार। रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा किनारपट्टी भागांना सर्वाधिक फटका। चिपळूण परिसरातील अनेक भागांमध्ये मोहर सुकण्याचं प्रमाण वाढलं। यंदाच्या हंगामात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता। रत्नागिरीच्या चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ उपशाचं काम युद्धपातळीवर सुरू। बाजार पूल परिसरामध्ये यंत्रसामग्रीच्या साह्यानं गाळ काढण्यास वेग। पुण्याच्या भोरमधील वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये उभारलेला अत्याधुनिक गॅस शवदाहिनी प्रकल्प गेल्या 4 वर्षांपासून धुळखात। 81 लाख रुपये खर्चून उभारला होता शवदाहिनी प्रकल्प। गॅस शवदाहिनी लवकरात लवकर वापरात आणावी, नागरिकांची मागणी। वाशिमच्या मानोरा शहरात न वाहणारी अरुणावती नदी प्रदूषणाच्या विळख्यात। सांडपाणी थेट नदीत सोडलं जात असल्यामुळे नदीचं पाणी दूषित। प्रशासनानं तत्काळ लक्ष देऊन नदीत दूषित मिसळणारं सांडपाणी रोखावं, नागरिकांची मागणी। भंडाराच्या ब्राह्मणी रेती घाटावरील नियमबाह्य उत्खननाबाबत महसूल प्रशासन अचानक खडबडून जागं। रेती घाटावरती सीसीटीव्ही आणि तपासणी चौकी उभारण्याचे आदेश। नागपूरच्या महापौर नीता ठाकरे शहरातील मोकाट जनावरांवरनं आक्रमक। शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याचे नीता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। महापालिकेचा कोंडवाडा विभाग अधिक सक्षम करण्याचेही अधिकाऱ्यांना आदेश। भंडाऱ्यात दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश। कारवाईमध्ये 14 वाहनं जप्त। 2 बाल गुन्हेगारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव देवगाव रोडवरती दुचाकी आणि 4 चाकीचा भीषण अपघात। अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी। जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू। अपघाताचा पोलिसांकडून तपास सुरू। कोल्हापूरच्या राजापूरमध्ये सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत टीव्ही, मोबाईल बंद राहणार। विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी नवा उपक्रम सुरू। सर्वात आधी कवठे महाकाळ गावानं या प्रकारच्या उपक्रमाची सुरुवात। ठाण्याच्या वाघबीळ गावामध्ये रस्त्याची चाळण। महापालिकेच्या कामावरती ग्रामस्थांकडून संताप व्यक्त। रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी।